राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट पासून तिवसा तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून शेकडो गुरुदेव भक्त सहभागी होणार आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुदेव भक्त तथा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांच्या नेतृत्वात 9 ऑगस्ट रोजी तिवसा तहसील कार्यालयासमोर क्रांती ज्योत प्रज्वलित करून अन्नत्याग आंदोलन व साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। याबाबतची माहिती 5 ऑगस्ट रोजी तिवसा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। या आंदोलनात मुकुंद पुनसे, जयकुमार बोके, रमेश बोके, हैबत गाडगे, शफीक शहा, प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो गुरुदेव भक्त सहभागी होणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। याबाबतची पूर्वसूचना जिल्हा व तालुका प्रशासनाला देण्यात आली आहे। सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि येत्या 9 तारखेला क्रांतीदिनी तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आम्ही बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहोत। आमची मागणी प्रामुख्याने एकच मागणी आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळावा याकरता मागणी होत आहे, परंतु अद्यापपर्यंत सुद्धा भारत सरकारकडून महाराजांना भारतरत्न प्रदान करण्यात आला नाही। म्हणून आम्ही येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी क्रांतीज्योत पेटून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करणार आहोत। कारण महाराजांचं कार्य हे राष्ट्रीय आहे आणि महाराजांचं कार्य जास्त सांगण्याची या ठिकाणी गरज नाही, कारण जगाच्या कल्याणात थोर संतांची विभूती देह कष्टयुती परोपकारे या विचाराप्रमाणे महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य अखिल मानव समाजाच्या कल्याणाकरता खर्ची घातला आहे। म्हणून आम्ही या येणाऱ्या 9 तारखेपासून तिवसा तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलनासह साखळी उपोषण सुद्धा करणार आहे। म्हणून या निमित्तानं आपल्या मार्फत आमचे गावोगावी जे गुरुदेव सेवा मंडळ आहे, महाराजांना प्रेम करणारी मंडळी आहे, महाराजांना मानणारा वर्ग आहे, त्या सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी आपला सहभाग या आंदोलनामध्ये नोंदवावा, एवढी सुद्धा या आपल्या चॅनल मार्फत सर्वांना विनंती आहे। आणि महाराजांचं जे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा मोठं योगदान राहिलं आहे, हा सर्व बाबीचा विचार करून भारत सरकारने महाराजांना तातडीने भारतरत्न जाहीर करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे।